ॐ नर्मदायै नमः। नर्मदेहर नर्मदा मैयाच्या पायी परिक्रमेतील अनुभव कथनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा केवळ मैयाचंच दर्शन घडवते असं नाही, तर मैयाच्या किनारी अनेक साधू पुरुष आजही वास्तव्याला आहेत. त्यांचंही दर्शन या निमित्ताने घडत असतं. अनेकांना प्रश्न पडेल, अश्वत्थामाजी भेटले का, किंवा अजून कोणी भेटले का, मैयाने दर्शन दिलं का? माझं नेहमी म्हणणं असतं, मैयाच्या किनारी जाऊन तुम्ही चिरंजीवांना भेटाल किंवा मैयाला भेटाल, जे काही असेल, परंतु सामान्य माणसांच्या रूपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक सत्पुरुष वास्तव्य करतायत. कदाचित ओळखायला आपली नजर तुकडी पडते, परंतु ते आहेत आणि सदैव असतील. पूर्वी होते, आताही आहेत, यानंतरही असतील. पण दिसायला अगदी साधे भोळे गबाळे अशी दिसतील. त्यांच्या बाह्य रूपावरून तुम्हाला त्यांची परीक्षा करता येणार नाही, पण जो आंतरिक जाणकार असेल त्याला मात्र ती खून पटल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच एका साध्वीबद्दल मी आज सांगणार आहे, ज्यांचं नाव आहे शर्मिलाताई. ही घटना नुकतीच घडलेली 12 ऑक्टोबर 2020. त्या दिवशी आम्ही शूलपाणीतील अभ्यास दौरा संपवून बडाबडदा या ठिकाणी आलो होतो. बडाबडदा म्हणजे उत्तर तटावरती असणारं मैयाच्या किनाऱ्याचं एक सुंदर ठिकाण. डहीपासून ते जवळ आहे. दुपारची वेळ होती आणि दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये आम्ही तिथे पोहोचलो. गावातून मैयाकाठच्या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता गावातल्या छोट्या गल्लीबोळांमधून जाणारा होता. गाडी छोटी असली तरी एखाद्या वळणावरती अडकू नये अथवा दुसऱ्याच रस्त्याने चुकून जाऊ नये अशी शंका मनामध्ये होती. एके ठिकाणी गाडी थांबवली आणि तसा एक जण पळत आला आणि पटकन पुढे येऊन म्हणाला, इथून सरळ जा. परत पुढे निघालो. परत 2 रस्ते लागले. एक स्कूटरवाला समोर आला आणि म्हणाला, माझ्या मागे या, मैं आपको लेके चलता हूँ, मेरे पीछे आओ. तो आम्हाला म्हणाला. आम्ही चमकलो. यांना काय कल्पना आपण कुठे जातोय. रस्त्याने भेटणारे अनेक जण आम्हाला ती दिशा दाखवत होते. बाबाजी सीधे जाओ, कोणीतरी ओट्यावरून बोललं. नेमकं काय, या लोकांना कसं कळालं की आम्हाला कुठे जायचं आहे? आणि तो स्कूटीवाला जो होता तो आमच्या पुढेच वळणावरती जाऊन थांबलेला. बाबाजी मेरे पीछे आ जाओ. आणि आम्हाला पाहताच त्यांनी खून केली आणि निघाला. तसं मी यापूर्वी या ठिकाणी बरेचदा येऊन गेलेलो, त्यामुळे अगदी नवखा नव्हतो. पुढे चाललो आणि तसा चढ लागला. चढ चढून थेट मंदिराच्या प्रांगणामध्येच गेलो. भगवान महाकालेश्वराचं असणारं हे मंदिर. तिथे 2-3 जण उभे होतेच. त्यांनी गाडी लावायला जागा दाखवली आणि खाली उतरलो तर 4-5 जण अदबीने त्या ठिकाणी उभे होते. माझे मित्रमंडळी या गावामध्ये आहेत आणि मी येणार ही कल्पना त्यांना मी दिलेली होती, परंतु त्यांच्यापैकी कोणी यांच्यामध्ये दिसत नव्हतं. हे जरा वेगळे त्यांचेच मित्र असावेत असं मला वाटलं. खाली उतरत्या क्षणी एक जण म्हणाला, बाबाजी पहिले उस ओर जाते है. तो असं मला म्हणाला. त्याने हात दाखवून एक दिशा दाखवली. एका खोलीकडे बोट केलं. आम्ही त्यांच्यासोबत निघालो. त्या कोपऱ्यातील खोलीकडे गेलो. अगदी अरुंद असणारी ती 10 बाय 20ची खोली असावी. आतमध्ये समोर स्वयंपाकाचं साहित्य होतं. गॅस, भांडी आणि डब्बे. अलीकडे एक वृद्ध माताजी बसलेल्या. वय अंदाजे 60-65 असावं. चेहरा दुःखाने झाकोळलेला, पण चेहऱ्यावरती एक निश्चयी भाव दिसत होता. समोर पाटावरती हार घालून ठेवलेला एक फोटो दिसत होता. समोर फुलं वाहिलेले, उदबत्त्या लावलेल्या. वातावरण अगदी नीरव शांत. आतमध्ये गेलो तसं त्यांनी या म्हणून स्वागत केलं. एकदमच अनोळखी. आम्हाला त्या आणि त्यांना आम्ही प्रथमच पाहिलेलं. कधीच न पाहिलं न बोलणं झालेलं ही आमची पहिलीच भेट. आम्ही जाऊन बसलो. एकंदरीत सगळा प्रकार लक्षामध्ये आला की त्या फोटोतील बाबाजी काही दिवसापूर्वीच देह सोडून गेलेले आणि या त्यांच्या पत्नी. 2 मिनटं भयान शांतता पसरली. काय बोलावं, कसं बोलावं हा प्रश्न मनामध्ये घिरट्या घालत होता. 2 मिनिटानंतर मीच विचारलं, काय झालं होतं? आणि प्रश्न संपताच क्षणी समोरून त्या ताई बोलू लागल्या, काही नाही हो, अजिबात काही नाही. अगदी सहज हसत खेळत चाललेला आमचा हा चातुर्मास. 2-2.5 महिने होऊन गेले. 8 दिवसापूर्वी यांची चप्पल हरवली म्हणून मी म्हटलं की चप्पल आणा, तर गावातील जगदीश भैयासोबत जवळच्याच गावामध्ये गेले.
चप्पल पाहिली आणि नंतर म्हणाले, अरे 4 दिवसाकरता कशाला चप्पल, राहू दे. मी सांगतो शर्मिलाला की दुकान बंद होतं. घरी आले, मला बोलले की दुकान बंद होतं आणि कशाला हवी आहे चप्पल 2 दिवसांकरता. पण मला मात्र समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि तिथेच रडले. तिथं कोणीच नव्हतं. पण नंतर कोणीतरी पाहिलं, मला सांगितलं की बाबाजी मंदिरामध्ये रडतायत. मी जाईपर्यंत रडणं थांबलेलं आणि देहसुद्धा शांत झालेला. ताई क्षणभर थांबल्या. वातावरण एकदम शांत झालेलं. ताई पुढे बोलू लागल्या, खरं सांगू, एवढ्यामध्ये माझे खूप लाड करायचे. मी सकाळी उठले की माझ्या हातामध्ये ब्रश आणि पेस्ट द्यायचे आणि तोंड धुवून झालं की हातामध्ये चहाची कब्बशीसुद्धा द्यायचे. मी म्हणाले ना, कशाला हो एवढं करताय, तर फक्त माझ्याकडे बघून हसायचे. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण त्यांनी माझी खूप सेवा केली. आमचं ठरलं होतं की जो कोणी आधी जाईल मागच्याने त्याचं सारं काही व्यवस्थित करायचं. त्यांची इच्छा होती की नर्मदा किनारीच देह सोडायचा. सर्व कर्म नर्मदा मैयाच्या किनारीच पार पडायचे. आणि एका दृष्टीने ते आधी गेले ते बरंच झालं. हल्ली त्यांना चालताना धाप लागायची, त्रास व्हायचा. जर मी आधी गेले असते ना तर त्यांचे हाल झाले असते. कोणाला कधीच काहीच मागायचं नाही हे त्यांचं ब्रीद होतं. आयुष्यभर त्यांनी सांभाळलं. एवढा स्वाभिमान आयुष्यात मी कधीच कोणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही. मला म्हणायचे की शर्मिला, आपला हात कायम वर असावा, देण्यासाठी वर असावा, कधीच कोणापुढे हात पसरायचे नाहीत. परिक्रमेमध्ये असताना चातुर्मासामध्ये घटना घडली होती. एका ठिकाणी थांबले. साधारण 8 दिवस त्या ठिकाणी थांबले होते. चातुर्मास सुरू झाला आणि 8 दिवस त्या मंदिराच्या आतमध्ये जेवणं चालायचे. परंतु यांना कोणीच म्हणालं नाही, बाबाजी जेवायला चला. 8 दिवस बाहेर बसून बिस्किटचा पुडा आणून चहासोबत बिस्किटं खायचे. नंतर कोणीतरी पाहिलं आणि विचारलं, बाबाजी अंदर तो भोजन चल रहा है और आप बाहर बिस्कुट खा रहे हो. त्यांनी सांगितलं, निमंत्रण आल्याशिवाय मी कुठे जात नाही. आणि मग त्या माणसाने मात्र यांची व्यवस्था केली. इतका स्वाभिमानी स्वभाव. म्हणजे तुम्ही उभयतांनी परिक्रमा केली आहे का, मी विचारलं. होय, पहिली परिक्रमा तर त्यांनी एकट्याने केली आणि मग मीही सोबत आले दुसऱ्या परिक्रमेला. दुसरी परिक्रमा आमची सोबत झाली. आता ही तिसरी परिक्रमा सुरू होती आणि इथेच चातुर्मास सुरू झाला. पण मग आता तुमची पुढची परिक्रमा, उर्वरित परिक्रमा, मी विचारलं. होय, 2 महिने आम्ही अन्नक्षेत्र चालवणार होतो. रोज एखाद्याला जेवण दिलं तरी पुरे. आमच्या पेन्शनमधून होईल तेवढीच सेवा करायची होती. परंतु ते निघून गेले. पण मी मात्र ती सेवा करणार आहे. आणि नंतर आमचं इथून रामेश्वरपर्यंत पायी चालत जाण्याचं ठरलं होतं. तेही मी चालणार आहे. बापरे, पायी रामेश्वरला? मी अचंबित होऊन विचारलं. होय, ते माझ्यासोबत शरीराने नसले तरी स्मृतीने तर आहेतच ना. मग मी त्यांची इच्छा निश्चितपणे पूर्ण करणार. त्यांना मी तसं वचन दिलं आहे. त्या खूप सहजपणे म्हणाल्या. पण मग तुमच्या परिवारातील लोक, माझा पुढचा प्रश्न होता. आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, वेल सेटल आहेत सगळे, खूप प्रेम करतात. पण खरं सांगू, 12 वर्षापूर्वीच आम्ही आमचं घर सोडलं. मुलाने नवं घर घेतलं. मग आम्ही आमचं पुण्यातलं जुनं घर विकून टाकलं. आणि आमचे हे बँकेमध्ये सर्व्हिसला होते, यथावकाश रिटायर झाले. कशामध्ये मन अडकायला नको म्हणून घरही विकलं. मग खूप फिरलो आम्ही दोघेच. एकमेकांची खूप काळजी घेतली. असा एकही दिवस नाही की एकमेकाला सोडून राहिलो. खूप प्रेम होतं आमचं. खूप आधार दिला मला कधीच कुठेच जायची आणि एखादी वस्तू विकत आणायची कधीच त्यांनी गरज भासू दिली नाही. बाहेरची सगळी कामं ते करायचे. अहो, मला मोबाईलमध्ये नंबरसुद्धा सेव्ह करता येत नाहीत आणि आमचा हा मोबाईल हा असा जुना. त्यांनी तो हातामधील बटनांचा जुना ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनचा मोबाईल मला दाखवला. पण मग ताई, तुम्ही ह्या तीर्थयात्रा एकट्या कशा करणार, मी विचारलं. नाही हो, एकटी कुठे, ती आहेत ना सोबत सदैव आठवणींच्या रूपाने. जीवनामधील असे इतके क्षण आहेत त्यांनी मला जीव लावल्याचे, ते कसे सांगावेत, नाही सांगता येणार हो. इतक्या वेळ खूप धीराने आणि खंबीरपणे बोलणाऱ्या ताईंनी आता मात्र हळूच चष्मा काढला. अश्रू मात्र उघडू दिले नाहीत. आम्ही सारे अचंबित झालो होतो. जीवनसाथी जाऊन 4 दिवस झालेत. 12 वर्ष घराबाहेर, थोडीफार पेन्शन, एवढंच जवळ. मुलगा मुलगी तर खूप प्रेमळ. पण आता हे वानप्रस्थात, परत घरामध्ये मन कसं रमणार यांचं. मग मी विचारलं, यांच्या अंत्यविधीला मुलगा मुलगी आले होते का. नाही,
येणार होते, पण मीच थांबवलं. ते महाराष्ट्रातून येणार आणि इथल्या लोकांना काही त्रास झाला तर. सध्या हे कोरोनाचं वातावरण, त्यामुळे मी त्यांना येऊ नका असंच सांगितलं. त्यांच्या बोलण्यामध्ये कणखरपणा होता. पण इथले लोक खूप चांगले आहेत, तो सारं व्यवस्थित केलं आहे. हेच ते पंडितजी. शेजारी बसलेल्या एका पंडितजींकडे त्यांनी बोट दाखवलं. त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की शर्मिला, आपण गौतमगोत्रीय ब्राह्मण आहोत. माझं पिंडदान तूच करायचंस आणि मीच करणार आहे सगळं. पंडितजींना सांगूनही ठेवलं आहे. त्या ताई बोलल्या. आम्ही सारी अवाक झालो होतो. ताई, मग खर्चायला काही रक्कम लागेल ना, मी विचारलं. अजिबात नाही. अहो, इथले लोक सारं करतायत. मी दिलेले पैसे पण घेत नाहीत, सारं करणार आहेत. त्यांच्या मते या ठिकाणी गेल्या 100 वर्षांमध्ये देह ठेवणारे, मंदिरामध्ये भगवंताच्या समोर देह ठेवणारे हे 3रे परिक्रमावासी आहेत. हे महात्मा आहेत. यांनी मला सांगितलं आहे आम्ही सगळं करू. आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं की कोणाकडे कधीच काहीच मागायचं नाही. पण मग ताई, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात तर नक्की कळवा. आम्हाला जर सेवेची संधी मिळाली तर मैयाची कृपाच होईल. मैयाची इच्छा येईल तेव्हा कळवेल. मलाही वाटतं की नर्मदा किनारी देह सोडावा. असं बोलून त्या एकदम गप्पा बसल्या. क्षणभर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला. पतीचे सर्व विधी यांनी स्वतः केले, धीरोदत्तप्रमाणे केले, पण मग यांचं काय? प्रश्न मनामध्ये गुंजत राहिला. मैया आहे हो सांभाळायला, त्या एकदम बोलल्या. आता मला कसलीच चिंता नाही. चातुर्मास होईपर्यंत आमचं इथे राहणं ठरलं होतं. मी इथेच राहणार. मुलगा मुलगी बहीण मला घरी बोलवतायत, पण आमचं जे ठरलं आहे ते कसं सोडता येईल? आणि हे पहा, सगळा किराणा भरून ठेवला आहे 4 महिन्यांचा. त्यांनी त्या समोर ठेवलेल्या डब्यांकडे बोट दाखवलं. आम्ही सारे सुन्न झालेलो. आपण यांचं काय सांत्वन करणार? यांना सावरायला साक्षात नर्मदा मैया आहे. माणसाने किती धीरोदत्तप्रमाणे वागावं याचं उदाहरण समोर होतं. तेवढ्यात चहा आला. चहा घेतला. बरोबरच्या मंडळींना मी चला असं बोललो. सारेजण बाहेर गेले. मी आणि माझी पत्नी दोघेच जण आतमध्ये होतो. हळू आवाजामध्ये 2 आपुलकीचे शब्द बोललो. सांत्वन करण्याची गरज नव्हती, धीरही द्यायचा नव्हता. काय बोलणार? मुद्देच नव्हते आणि शब्दसुद्धा तोकडे पडले होते. तिथलीच 2 फुलं घेतली. त्या फोटोला वाहिली. दर्शन घेतलं. त्या ताईंचंही दर्शन घेतलं. तरुणपणामध्ये 13 साथ निभाएंगे असं दिलेलं वचन कुठपर्यंत निभावलं जातं माहीत नाही, पण इथे ते वचन मात्र प्रत्यक्ष पाहत होतो. कुठंतरी त्या भाग्याचा हेवा वाटला. मैयाशी एवढं एकरूप होण्याची इच्छा असणं वेगळं आणि मैयाच्या कृपेने ते प्रत्यक्षामध्ये येणं वेगळं. त्यासाठी मैयाचीच कृपा असावी लागते. एव्हाना सारे गावकरी आम्हाला त्यांच्या घरातीलच समजत होते. त्यांनी माझा फोन नंबर घेतला आणि फोनमध्ये नाव सेव्ह करताना नाव विचारलं. मी तसं आडनाव कुलकर्णी सांगितलं. तसेच त्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले. मी सांगितलं की आम्ही आज या गावामध्ये येणारच होतो, पण हा योग जुळून आला, ही मैयाचीच इच्छा. मला माहीत नव्हतं की मी ताईंना भेटणार आहे. ताईंनाही कल्पना नव्हती की मी येतोय. हे सगळं अघटितपणे मैयाने घडवलं. मी सांगितलं. आम्ही उभयता बाहेर आलो. एवढा वेळ खंबीर असणाऱ्या ताई मात्र थोड्याशा हळव्या झाल्या होत्या. डोळ्यांमध्ये एक विशेष अशी आपुलकी दिसत होती, प्रेम जाणवत होतं. बाहेर पडलो, परंतु गीतांजलीचं काहीतरी त्या ठिकाणी विसरलं म्हणून ती परत आतमध्ये आली. ती परत दारापाशी आली तर तिच्या कानावरती शब्द पडले. खरं सांगू, मला आज माझा मुलगा, सून आणि माझी नात आल्यासारखं वाटलं. आता मात्र बोलताना त्यांचे डोळे भरून आले होते. अशा या शर्मिला ताई, त्यांच्या पतिदेवांनी बडाबडदा या ठिकाणी देह मैयाच्या किनारी समर्पित केला. त्यांचं सगळं काही या ताईंनी केलं. आणि त्यानंतर ताई बाकानेर या ठिकाणी 2020-21मध्ये खेडापती हनुमान मंदिरामध्ये परिक्रमावासींची यथाशक्य तशी पूजा करत, त्या ठिकाणी सेवा करत होत्या. अनेकांनी त्यांची भेट घेतली असेल. प्रथम दर्शनी त्यांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून वाटणार नाहीत, पण मनाने खूप खंबीर आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आल्या त्यांचं माझं बऱ्याचदा फोनवरती बोलणं होतं, पण तो कणखरपणा मात्र तसूभरसुद्धा कमी झालेला नाही. 2 दिवसापूर्वीच फोन झाला. त्यांनी तो निर्धार बोलून दाखवला की मी आता निघणार. माझी संकल्पित रामेश्वरची यात्रा मला पूर्ण करायची आहे. म्हटलं, ताई तुम्ही एकट्या कशा जाणार? अहो, एकटी कुठे? मी मैया आहेच की सोबतीला, सद्गुरू आहेतच ना. त्यांनी कधी मला सोडलंय? आणि पतिदेवांच्या आठवणी आहेतच की. खूप सहजपणे त्या बोलल्या. खरं तर अध्यात्म अभ्यासणं वेगळं आणि अध्यात्म प्रत्यक्ष जीवनामध्ये जगणं वेगळं.
त्यांनी त्यांच्या जीवनातील काही अद्भुत असे अनुभव सांगितले, जे अनुभव मी कधीच कोणालाच सांगितले नाहीत, पण का कुणास ठाऊक तुम्हाला मात्र सांगते असं त्यांनी सांगितलं. त्यातून जाणवलं या ताई सामान्य नाहीत. मग त्यांनी सांगितलं की मला गुजरातमध्ये जायचं आहे, अमक्याला भेटायचं आहे, सगळ्यांना मी शेवटचं भेटून येणार आहे. म्हटलं अहो ताई असं बोलू नका, हो शेवटचं असं का? त्या म्हटले अहो मग जे आहे ते स्वीकारायला हवं ना, आपण कशाला मनामध्ये अपेक्षा धरून ठेवायची? आता ही भेट होणार, ही शेवटचीच भेट होणार, मग कशाला परत गुंतून राहायचं मागे? यांची एकदा शेवटची भेट घ्यायची, महाराष्ट्रामध्ये एकदा यायचं आणि नंतरच्या पुढच्या संपूर्ण प्रवासाचा, पायी प्रवासाचा आराखडा त्यांनी मला बोलून दाखवला, सांगितला. म्हटलं ताई माझा नंबर तुमच्याकडे असू द्यात, तुमच्याकडे फोन असेल किंवा नसेल मला माहीत नाही, परंतु मला मात्र कधी आठवण आली तर नक्कीच फोन करा, मी वाट पाहिल तुमच्या फोनची. त्यांनी ठीक आहे मी फोन करील असं आश्वासन दिलं. एक मातेच्या ममतेचं दर्शन त्यांच्या ठिकाणी मला घडलं. त्यांनी सांगितलं की हे सगळं उरकून मी बद्रीनाथ धामाला जाईल, तिकडून काही परत येणार नाही, ते माझं शेवटचं ध्येय आहे आणि तिकडेच मला जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होणार आहे. सद्गुरूंनी मला तशी आज्ञाच केली आहे, त्यांची अवज्ञा कशी करावी? त्यांनी जे सांगितलं आणि खरंच अंतःकरण भरून आलं, डोळ्यातून पाणी उखळलं. मैयाच्या किनारी आजही असे खंबीर व्यक्तिमत्व आहेत. केवळ ही गोष्ट झाली, सर्वस्वाचा त्याग करणं, घरादाराचा त्याग करून मनातून ती आसक्ती टाकणं, ही एवढी सामान्य गोष्ट नाही. बाहेरून दिसायला सामान्य असणाऱ्या या ताई अनेकांना भेटल्यात, अनेकांचं आदरातिथ्य केलं, भरभरून बोलणाऱ्या आहेत. त्यांची साधना मात्र गुप्त आहे. सद्गुरूंचा फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. नर्मदा मैयाची कृपा त्यांना लाभली आहे. ज्यांना कोणाला भेटले असतील त्यांच्या लक्षामध्ये येईल, कदाचित परत भेट त्यांची होईल. त्या मात्र स्वतःहून स्वतःचा परिचय देत नाहीत आणि विशेष म्हणजे आपण देऊ केलेली कोणतीच मदत कधीच त्या स्वीकारत नाहीत. मी त्यांना अट्टहासाने खूप देण्याचा प्रयत्न केला, कधीच त्यांनी काही स्वीकारलं नाही. अशा या ताई आजही नर्मदा मैयाच्या किनारी वास्तव्याला आहेत. खरंच असे महात्मे कुठे असतील, कसे असतील, कोणत्या रूपामध्ये वावरत असतील, कसं जाणावं आपण? पण मैयाच्या कृपेने मात्र त्यांच्या भेटीचा, दर्शनाचा आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा योग आला. ही खरं तर नर्मदा मैयाचीच कृपा. भेटूयात परत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नर्मदे हर.